आघाडीची ही महाराष्ट्रातली त्यांची यात्रा जेव्हा सुरू झाली त्यावेळेपासून अगदी आजपर्यंत राहुल गांधींनी सावरकरांचा उल्लेखही केलेला नाहीये। मात्र आजच्या सभेत करतायत का याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागले। वळूयात पुढच्या बातमीकडे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये काल महत्त्वाच्या विषयावर चर्चा झालेली असून वंचितनं लोकसभेसाठी 17 जागा मागितल्यामुळे वंचित शिवाय पर्यायाचा विचार झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर एनसीपी शरद पवार गट 10 ते 12 जागा, काँग्रेस पक्ष 18 ते 20 जागा आणि उर्वरित जागा शिवसेना आणि इतर मित्रपक्ष ज्यामध्ये राजू शेट्टी आणि इतर पक्षांना दिल्या जाणार आहेत। तर आजची राहुल गांधी यांची यात्रा समारोप होताच 2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। राज्यातील नेते एकत्रित येऊन लोकसभा जागा वाटप पत्रकार परिषद घेण्याच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्या आहेत। आणि याविषयी आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसेकडनं। प्रणाली, गुड मॉर्निंग। प्रणाली, आपण पाहतोय आज राहुल गांधींच्या या यात्रेचा समारोप मुंबईमध्ये होतोय शिवाजी पार्ककडे आणि एकीकडे जागा वाटपाचा प्रश्न जो आहे तो देखील अजून मिटलेला दिसत नाहीये, त्याची घोषणा अजून झालेली नाहीये। काय सविस्तर अपडेट्स आहेत? स्वतः राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे सगळे मुंबईमध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे जागा वाटपाचा जो काही तिढा आहे तो सोडवण्यासाठी पुन्हा दिल्लीला जायची गरज काँग्रेस नेत्यांना नाहीये। त्यामुळे आज आणि मुळातच लोकसभा निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे। त्यामुळे आजच्या आजच साधारणपणे हा फॉर्म्युला जो आहे तो बाहेर येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये दोन्ही गोष्टींचा विचार करण्यात आला। म्हणजे जर वंचित आपल्या सोबत आल्या तर वंचितला 4 जागांचा पर्याय देण्यातच आलेला आहे आणि समजा जर वंचित सोबत नाही आलं तर नेमकं काय। त्यामुळे दोन्ही पद्धतीचा फॉर्म्युला जो आहे तो तयार झालेला आहे। वंचित आलं तर वंचितला किती जागा सोडायच्या, कोणत्या जागा सोडायच्या, आणि समजा वंचित सोबत नाही आलं तर मग त्या जागांचं काय करायचं, तिथे कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार उभा करता येईल, या दृष्टीनं सगळ्या ज्या चर्चा आहेत त्या पूर्णत्वास आल्याची माहिती मिळते आहे। आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये किंवा यांच्या समोर मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोर तो फॉर्म्युला एकदा ठेवला जाईल आणि त्यानंतर आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त उद्या ह्या सगळ्या जागांचा जो निकाल आहे तो आपल्याला स्पष्ट होताना दिसेल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रकाश आंबेडकर यांना आजच्या इंडिया आघाडीच्या सभेचं निमंत्रण देण्यात आलंय। त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं असून आपण या सभेला उपस्थित राहू हे त्यांच्या वतीनं काल जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे कुठेतरी आता प्रकाश आंबेडकर सुद्धा एक पाऊल मागे जाताना दिसत आहे, जेव्हा महाविकास आघाडीने सुद्धा या प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे की 17 जागा वंचितना मागितलेल्या आहे, एवढ्या जागा वंचितला सोडणं शक्यच नाहीये। आणि त्यामुळे जो फॉर्म्युला किंवा ज्या जागा या महाविकास आघाडीनं वंचितला देऊ केलेल्या आहेत त्या जागांवर जर वंचित मान्य केल्या नाही तर वंचित शिवाय सुद्धा जाण्याचा पर्याय आता महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी मान्य केलेला आहे। आणि त्यामुळे बघायचं एकूणच आता काय निर्णय घेतला जातोय या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद प्रणाली सविस्तर माहितीसाठी।